नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रात बांधल्या गेलेल्या सर्वात शेवटच्या गिरिदुर्गाला, अर्थातच मल्हारगडला. मल्हारगड पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती तर सासवडपासून 6 किलोमीटर अंतरावरती आहे. मल्हारगडला जाताना आपल्याला दिवे घाटामधून पुणे शहराचे विहंगमय असे दृश्य पाहायला मिळते. तसेच आपल्याला मस्तानी तलाव देखील पाहायला मिळतो. गडावर जाण्यासाठी सोनोरी आणि झेंडेवाडी गावामधून रस्ता आहे. गडावरती जाण्यासाठी थेट गाडी रस्ता आहे. तेथून आपण 10 ते 15 मिनिटाच्या चढाईनंतर गडावरती पोहोचू शकतो. दिवे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी पेशव्यांनी या गडाची बांधणी केली होती. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे हा गड सोनोरी गड म्हणून ओळखला जात असला तरीही पेशवे दप्तरामध्ये याचा उल्लेख मल्हारगड म्हणूनच येतो. हा आहे गडाचा चोर दरवाजा. झेंडेवाडी गावामधून आल्यानंतर आपला गडावरती प्रवेश याच दरवाजामधून होतो. चोर दरवाजापासून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला एक छोटीशी विहीर पाहायला मिळते. विहिरीच्या अगदी समोरच आपल्याला ध्वजस्तंभ पाहायला मिळतो. गडाची तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली आहे, परंतु खूप सारी तटबंदी आजही शाबूत आहे. पुढे चालत आल्यानंतर आपल्याला बालेकिल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते. तसेच आपल्याला एक चौकोनी तळे पाहायला देखील मिळते. दगडी बांधकाम असलेले या तळ्यात उतरण्यासाठी आपल्याला पायऱ्यांची वाट देखील पाहायला मिळते. येथूनच आपल्याला बालेकिल्ल्यात जाण्यासाठी छोटासा दरवाजा देखील पाहायला मिळतो. गडाच्या बाहेरील तटबंदीत आपल्याला एकूण 9 बुरुज पाहायला मिळतात, तर बालेकिल्ल्याच्या तटबंदीत आपल्याला 5 बुरुज पाहायला मिळतात. हे आहे सोनोरी गावामधून येणारी वाट. पुढे चालत आल्यानंतर आपल्याला आणखीन एक छोटीशी विहीर पाहायला मिळते. हा आहे गडाचा पूर्वेकडील बुरुज. येथून आपल्याला पुरंदर, वज्रगड यासारखे किल्ले पाहायला मिळतात.
या बुरुजामध्येच आपल्याला गडाचा पूर्वेकडचा महादरवाजा पाहायला मिळतो. गडाची समुद्र सपाटीपासूनची उंची 3140 फूट आहे, परंतु पायथ्यापासून ही उंची साधारण 492 फूट आहे. त्रिकोणी आकाराच्या या गडाचे माची व बालेकिल्ला असे 2 भाग आहेत. बालेकिल्ल्याचा परिसर 2 एकर आहे, तर गडाचा परिसर 5 एकर आहे. हा आहे गडाचा महादरवाजा. या दरवाजा शेजारीच आपल्याला दुसऱ्या बुरुजाची देखील बांधणी पाहायला मिळते. दरवाजामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात. आणि समोरच आपल्याला तटबंदीमधून गडात शिरणाऱ्या पायऱ्या दिसून येतात. या पायऱ्यावरती चढून आल्यानंतर आपल्याला समोरच बालेकिल्ल्याची तटबंदी आणि मध्यम आकाराचा चौथरा पाहायला मिळतो. गडाच्या 3 सोंडेवरती 3 दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. हा आहे बालेकिल्ल्याचा महादरवाजा. महादरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 2 मंदिरे पाहायला मिळतात. पहिले मंदिर आहे महादेवाचे. या मंदिराचा चौथरा हा दगडी आहे. मंदिरामध्ये आपल्याला इतरही मूर्ती पाहायला मिळतात. महादेवाच्या मंदिराच्या शेजारीच आपल्याला दुसरे खंडोबाचे मंदिर पाहायला मिळते. या मंदिरामध्ये आपल्याला मंदिरात मल्हारीची माळसासोबतची अश्वारूढ मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच मूर्तीच्या शेजारी काही लहान मूर्ती देखील ठेवलेल्या आहेत. मंदिरापाशी आपल्याला वाड्याचे आणि जोत्याचे खूप मोठ्या प्रमाणात अवशेष पाहायला मिळतात.
बालेकिल्ल्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात घराचे व वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. आपल्याला बालेकिल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी उत्तर बाजूला एक लहान दरवाजा दिसून येतो. याच दरवाजातून बाहेर पडल्यानंतर आपण तळ्यापाशी प्रवेश करतो. बालेकिल्ल्यामध्ये वाड्याचे जोत्याचे खूप मोठ्या प्रमाणात अवशेष पाहायला मिळतात आपल्याला. तसेच बालेकिल्ल्यामध्ये पाण्याची आपल्याला एक विहीर देखील पाहायला मिळते. मल्हारगडचे बांधकाम कृष्णदेवराव महादेव पानसे व भीमराव यशवंत पानसे यांनी 1757 ते 1760च्या कालावधीत पूर्ण केले होते. आपल्याला येथे काही बालेकिल्ल्याचे अवशेष देखील पाहायला मिळतात. 1771 ते 72च्या दरम्यान थोरले माधवराव पेशवे या किल्ल्यावरती येऊन गेल्याचा उल्लेख पेशवे दप्तरामध्ये आढळतो. येथूनच आपण बालेकिल्ल्याच्या बाहेर प्रवेश करण्यासाठी छोट्याशा दरवाजामधून मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. येथून आपण काळेवाडी अथवा झेंडेवाडीच्या बुरुजाकडे जातो. मल्हारगडच्या निर्मितीनंतर आपल्या महाराष्ट्रातील दुर्ग निर्मिती पूर्णतः थांबली होती, कारण गड किल्ल्यांचे राज्य जाऊन जमिनीवरचे राज्य अस्तित्वात आले होते. गडाचा आकार त्रिकोणी असला तरी त्याचा बालेकिल्ला हा चौकोनी आहे. मल्हारगडवरती पेशव्यांचा तोफ बनवण्याचा कारखाना होता, परंतु आज घडीला या गडावरती एकही तोफ पाहायला मिळत नाही. पेशवाईच्या अस्तानंतर स्वातंत्र्य सेनानी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून काही काळ याच गडावरती वास्तव्य केले होते. त्यांच्याप्रमाणेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी देखील इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून याच गडाचा आसरा घेतला होता. परंतु फंद फितुरीच्या शापामुळे इंग्रजांनी या गडावरती हल्ला केला. वासुदेव बळवंत फडके त्यांच्या साथीदारासह येथून निसटण्यात यशस्वी झाले. या व्यतिरिक्त गडावरती लढाई अशी झालीच नाही, कारण हा गड लढण्यासाठी किंवा संरक्षणासाठी बांधलेला नव्हता. तो टेहळणीसाठी व तोफांचा कारखाना काढण्यासाठी या गडाची निर्मिती केली होती. मल्हारगड सोबत सोनेरी गावाला भेट द्यायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या एका नवीन भागामध्ये एका नवीन ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.